नमस्कार मित्रांनो, ट्रेडर शिवांश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमधून प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे आणि त्या उद्देशानंच प्रत्येकजण शेअर मार्केटच्या जवळ येत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणूसही आता शेअर मार्केटच्या बराच जवळ आले आहे आणि आपला मराठी माणसाचं टक्केवारी जवळपास चांगल्या प्रमाणात आता शेअर मार्केटमध्ये वाढत आहे. परंतु मित्रांनो, जो नवीन माणूस शेअर मार्केटमध्ये येतो किंवा स्टॉक मार्केटमध्ये येतो त्याला लगेच पैसे कमवायचे असते, म्हणजे कमी वेळात जास्त पैसे कमवायचे असते. पण हे शक्य आहे का? कारण की तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करून पैसे कमवायच्या नादाला लागले तर तुम्ही नवीन असाल तर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केटची माहिती घेणं खूप आवश्यक आहे आणि तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा तरी अनुभव पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता आणि 1 वर्षानंतरही तुम्ही डायरेक्ट पैसे लावून ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, कारण की त्याच्यामध्ये हाय रिस्क असते. रिवॉर्ड पण तसंच असतो, परंतु आपल्याला पूर्ण नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं. नॉलेजपेक्षा अनुभव महत्त्वाचा आहे. तुम्ही जर सतत एक वर्ष जर शेअर मार्केटला दिलं किंवा ऑप्शन ट्रेडिंगला दिलं तर तुम्ही नक्की त्या म्हणजे यशस्वी होऊ शकता, परंतु तुम्हाला तेवढा टाईम द्यावा लागेल. मला जवळपास 1.5 ते 2 वर्ष आता शेअर मार्केटमध्ये होत आहे, परंतु मित्रांनो, मीही सध्या जास्त प्रमाणात ऑप्शन ट्रेडिंग करत नाही. मी जास्तीत जास्त स्विंग ट्रेडिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो आणि इंट्राडे करतो. आणि आता मला बराच अनुभव आल्यामुळे मी ऑप्शन ट्रेडिंगकडेही वळालो आहे. परंतु त्यामध्ये आपली एखादी स्ट्रॅटेजी पाहिजे, काही रूल्स पाहिजे, टायमिंग पाहिजे, अशा सर्व आपला सेटअप तयार पाहिजे. आपल्याकडे कमीत कमी एखादा लॅपटॉप पाहिजे आणि एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, तेव्हा आपण चांगल्या प्रमाणात एक सेटअप तयार करू शकतो आणि ऑप्शन ट्रेडिंगला आपल्याला सोपी जाऊ शकते. त्यामुळे मी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला असं सजेशन देईन की तुम्ही सुरुवातीला शेअर मार्केटची माहिती घ्या. कोणतेही प्रीपेड म्हणजे पैसे देऊन क्लास करू नका. यूट्यूबवर सगळी माहिती आता फ्रीमध्ये भेटते आहे. तुम्ही क्लासमध्ये पैसे वाया घालू नका. तेच पैसे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका. स्टॉक घेऊन ठेवा. तुम्ही एकदा जर स्टॉक घेऊन ठेवले, 5-6 महिने कधी ठेवले तर तुम्हाला 10 ते 15% रिटर्न मिळतातच. कारण की मला तो अनुभव आहे. मी पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यातून मला चांगल्या प्रकारे रिटर्न मिळालं आहे. पण ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला सुरुवातीला लागू नका, कारण की त्याचं नॉलेज अगोदर तुम्हाला घ्यावं लागेल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला त्याचं अनुभव घ्यावा लागेल. त्यावेळेसच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता आणि 1 वर्षानंतर तुम्ही पेपर ट्रेडिंगपासून सुरुवात करू शकता. म्हणजे पेपर ट्रेडिंगचे आता भरपूर ॲप्स मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग किंवा स्टॉक विकत घ्यायचे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला एक डीमॅट अकाउंटची फार आवश्यकता असते. आता बऱ्याच जणांकडे डीमॅट अकाउंट अवेलेबल म्हणजे ओपन केलेलंच असेल बऱ्याच मित्रांनी, आणि काही जणांकडे नसेल. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही धन हे डीमॅट अकाउंट वापरावं अशी माझी इच्छा आहे. कारण की सध्याच्या घडीला धन हे भारतातील सर्वात जास्त सुविधा देणारं ब्रोकर आहे आणि ते सर्वात फास्ट चालतं. एंजल वन, झिरोदा असे भरपूर डीमॅट अकाउंट किंवा भरपूर ब्रोकर आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. परंतु आपल्याला सोयीस्कर जाईल, सर्वात जास्त फास्ट सर्व्हिस देईन, कारण की आपण ब्रोकरेज पे करतो. कोणताही ट्रेड घेताना आपल्याला ब्रोकरेज पे करावं पडतं. जर आपण पैसे देत असेल तर आपल्याला तशी सर्व्हिस मिळाली पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जास्त सर्व्हिस जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही धन हे अकाउंट ओपन करू शकता. मी त्याची लिंकही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, कारण धनमध्ये खूप फास्ट सर्व्हिस दिली जाते. ट्रेडिंग व्ह्यूचा जो टूल्स असतो तो खूप चांगल्या प्रकारे चालतो. तुम्हाला धनच्या चार्टवर मल्टिपल चार्ट लावता येतात. एकापेक्षा जास्त चार्ट तुम्ही एका स्क्रीनवर बघू शकता. म्हणून तुम्ही धन एकदा यूज करून पहा. तुमच्याकडं जरी एखादं डीमॅट अकाउंट असेल तरीही तुम्ही एक अनुभव म्हणून धनचं डीमॅट अकाउंट ओपन करून बघा. आणि मित्रांनो, सुरुवातीला
तुम्ही स्टॉकपासून सुरुवात करा, म्हणजे इन्व्हेस्टमेंटपासून. नंतर स्विंग ट्रेडिंग करा, स्विंग ट्रेडिंग नंतर इंट्राडे करा, आणि जसे 1 वर्षाचा अनुभव येईल त्यानंतरच ऑप्शन ट्रेडिंगकडे वळा. तरीही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करू नका. त्यासाठी तुम्ही 1 महिना तरी पेपर ट्रेडिंग करावी. त्यातून तुमची स्ट्रॅटेजी तयार होईल, तुमचे रूल्स तयार होईल, तुम्हाला तो अनुभव येईल, आणि बाय सेल कसं करायचं याचाही अनुभव येईल. म्हणून ऑप्शन ट्रेडिंग सुरुवातीला करू नका, एवढेच सांगू इच्छितो. धन्यवाद.